नमस्कार, MP आर्टिस्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। जर तुम्हाला पॉलिटीच्या कलमा खूप वेळेस वाजूनही पाठ होत नसतील तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही। फक्त हा नंबर डायल करायचा 84 21 90 83 84 या नंबरवर व्हॉट्सअपवर संपर्क करायचा आणि आपली पेड PDF विकत घ्यायची, ज्यामध्ये आपण कलम 1 पासून ते 360 पर्यंत संपूर्ण कलमा त्यामध्ये ॲड केलेले आहेत विथ ट्रिक्ससह। आणि एवढे भन्नाट ट्रिक्स आहेत की एकदा वाचले की ते परमनंट पाठ होऊन जातं। त्याचंच काही डेमो या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओला सुरू करू। तर बघा, सर्वात महत्त्वाचे कलम आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जे की प्रिव्हियस इयर आयोगाने विचारलेले आहेत। तर पाहू शकता इथे। तर बघा काय म्हणत आहे 371A। बघा हे 371A, 371B, 371C, 371J पर्यंत आहेत आणि हे सर्वात महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत। तर बघा 371A नुसार नागालँडला विशेष राज्याचा दर्जा देऊन बघा नागालँडसाठी नागालँडमधील हिल्स, ट्युएनसांग हिल्स आणि ते जो नागा हिल्स आणि ट्युएनसांग प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी जे काही तरतुदी करायच्या असतात त्यासंबंधी तेथील राज्यपालाला काय केलेले असे अधिकार दिलेले आहेत। म्हणजे तिथे कायदा सुव्यवस्था राहावी यासाठी राज्यपालाला काही विशेष जबाबदाऱ्या आणि अधिकार तिथे दिलेले आहेत। तर आपल्याला फक्त ह्याच्याहून काय घेणं देणं हे आपल्याला विचारत नाहीत। फक्त 371A कोणत्या राज्यासाठी आहे, 371B कोणत्या राज्यासाठी आहे, 371C कोणत्या राज्यासाठी आहे, असा प्रश्न MPSCने खूप वेळेस जोड्या लावायला विचारलेला आहे। तर आपल्याला फक्त ते कलम लक्षात ठेवायचे। तर बघा 371A नागालँडसाठी तरतूद आहे 371A मध्ये। तर याला कसं लक्षात ठेवायचं पहा। तर याची ट्रिक्स अशी आहे बघा, ए फॉर ॲनाकोंडा नाग म्हणायचं। काय म्हणायचं? ए फॉर ॲनाकोंडा नाग असं तुम्ही ट्रिक्सनुसार लक्षात ठेवू शकता। नाग म्हणजे नागालँड, म्हणजे नागालँड म्हणजे नागांचं लँड आहे, तिथं संपूर्ण त्या लँडवर नागच आहेत आणि कोणते नाग आहेत? ॲनाकोंडा नाग आहेत, असं ट्रिक्सनुसार आपण लक्षात ठेवू शकतो। ॲनाकोंडा नाग आहेत म्हणजे ए फॉर ॲनाकोंडा, म्हणून 371A नागालँडसाठी। त्यानंतर बी 371B आहे आसाम आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासाठी, म्हणजे बी मध्ये आसामची तरतूद आहे। तर याला कसं लक्षात ठेवायचं बघा, बोरफुकन प्रदेश म्हणायचं। बोरफुकन बघा, बोरफुकन कारण लचित बोरफुकन यांना आसामचे शिवाजी महाराज असे म्हणतात। काय म्हणतात त्यांना? आसामचे शिवाजी असं त्यांना म्हणतात, म्हणून बोरफुकन प्रदेश असं म्हणू आपण। आसाम प्रदेशला काय म्हणायचं? बोरफुकन प्रदेश असं म्हणायचं। मग ते आपल्याला बी फॉर बोरफुकन म्हणजेच आसाम प्रदेश असं लक्षात राहील। त्यानंतर सी आहे मणिपूर। सी आहे मणिपूरसाठी तरतूद आहे। बघा मणी म्हणजे मणी कोणाला म्हणतो आपण? कॅटला, म्हणजेच मांजरीला आपण मणिमाऊ म्हणतो का नाही? कॅटला आपण मणिमाऊ म्हणतो की नाही? बरोबर आहे। बघा मग सी कॅटपूर म्हणायचे याला। काय म्हणायचं? सी फॉर कॅटपूर, कॅटपूर असं आपण म्हणू, म्हणजेच मणिपूर। बघा अशाच प्रत्येक कलमाची खतरनाक ट्रिक्स बनवलेली आपण। ती संपूर्ण पेड PDF हवी असेल, अत्यंत रिजनेबल दर आहे। 84 21 90 83 84 वर संपर्क करून ती पेड PDF परचेस करू शकता। खूप फायदा होईल तुम्हाला। त्यानंतर बघा DE आंध्र प्रदेशसाठी, डी आणि ई दोन्ही पण आंध्र प्रदेशसाठी आहे। तर आंध्र प्रदेश, तर याला कसं लक्षात ठेवायचं? देवांचा प्रदेश म्हणायचं। बघा देवांचा प्रदेश असं तुम्ही लक्षात ठेवा, कारण बालाजी कुठे? आंध्र प्रदेशमध्ये। देवांचा प्रदेश असं म्हणा, कारण आंध्र प्रदेशमध्ये भरपूर देव आहेत असं लक्षात ठेवा। मग देवांचा प्रदेश असं तुम्ही लक्षात ठेवा। डी आणि ई देवांचा प्रदेश असं लक्षात ठेवा। त्यानंतर एफ आहे सिक्कीम। एफ काय आहे? सिक्कीम। तर कसं लक्षात ठेवायचं? 5चा शिक्का म्हणायचं। सिक्कीम म्हणजे शिक्का म्हणा, आणि कितीचा आहे? 5चा शिक्का आहे म्हणायचं। मग 5ची सुरुवात कशाने होते? एफने होते, म्हणून एफ 5चा शिक्का असं लक्षात ठेवा। त्यानंतर जी आहे मिझोराम। तर त्याला काय म्हणायचं? रामजी, ओ रामजी असं म्हणायचं। रामजी, ओ रामजी के दरबार में, काही पण म्हणा, रामजी म्हणा किंवा रामगंगा म्हणा, म्हणजे रामगंगा, जीने सुरुवात होती गंगाची, म्हणून जी आहे मिझोराम किंवा रामगंगा असं म्हणा। त्यानंतर एच आहे अरुणाचल प्रदेश। तर याला काय म्हणायचं? हस्त्री अरुणा म्हणायचं। काय म्हणायचं? हस्त्री अरुणा, काही पण म्हणा, हस्री अरुणा म्हणा किंवा हगरी अरुणा म्हणा। फक्त आपल्याला काय उद्देश काय आपला ते आर्टिकल लक्षात राहिलं पाहिजे। मग इथं तुम्ही हस्री अरुणा म्हणा किंवा हगरी अरुणा म्हणा, काही पण म्हणा। एच फॉर अरुणा,
हसरी अरुणा म्हणा किंवा हगरी अरुणा म्हणा. त्यानंतर आय आहे गोवा. आय आहे गोवा. येथे राज्यपालाला स्वेच्छाधीन अधिकार नाहीत. आय गोवासाठी आहे बघा, आय गोवा. त्यानंतर जे आहे कर्नाटक. जे काय आहे, जे कर्नाटकसाठी आहे बघा, जे आहे कर्नाटकसाठी, जे कर्नाटकसाठी आहे बघा, शेवटचं आहे जे कर्नाटक. तर बघा मला सांगा, नाटकमध्ये कोण असतात? जोकर लोक असतात बघा, नाटकमध्ये जोकर लोक असतात. म्हणून जोकरचा जे हा नाटकमध्ये असतो, म्हणजे कर्नाटक म्हणजे नाटक, ते जोकर लोक तिथं असतात. मग ते जे तसं लक्षात ठेवा, जोकरचा जे असं कर्नाटक. बघा आणखी तुम्हाला काही डेमो दाखवतो. पाहू शकता, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आतापर्यंत खूप वेळेस विचारलेला आहे की विधान परिषद असलेले राज्य म्हणजे खालील कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद आहे. विधान परिषद राज्य असलेले राज्य खालील कोणत्या याच्यामध्ये विधान परिषद आहे, असा प्रश्न खूप वेळेस आलेला आहे. तर त्याची ट्रिक काय केलेली आहे बघा आपण. बुटका मामाने परीसोबत लग्न केले. ट्रिक काय केलेली आहे, तर बुटका मामाने परीसोबत लग्न केले. परी म्हणजे विधान परिषद, बुटका मामाने परीसोबत लग्न केले, अशी आपली ही ट्रिक आहे. बुटका मामाने कोणासोबत लग्न केले? परीसोबत. मामा कसा आहे? बुटका. मग आता बुटका मामाने परीसोबत, परी म्हणजे विधान परिषद, असं लक्षात ठेवा. मग आता बुटका मामा, मग बी फॉर बिहार, यू फॉर यूपी, टी फॉर तेलंगणा, के फॉर कर्नाटक आणि ए फॉर आंध्र प्रदेश आणि मामा म्हणजे महाराष्ट्र. मामा म्हणजे महाराष्ट्र. अशी ही ट्रिक्स आहे. या ट्रिक्समधून कोणकोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहे संपूर्ण या ट्रिक्समधून कवर होऊन जाते. त्यानंतर बघा पंचायत राजचे पण आपण 243 सब कलममध्ये भरपूर कलम आहेत बघा. 243A ते 243O पर्यंत पंचायत राजचे कलम आहेत. हे कलम पाठ करून नाकी नऊ येतात, मात्र ते काय पाठ होत नाहीत. कारण 243A ते O पर्यंत ग्रामीण पंचायत राज आहे आणि त्यानंतर पुढे P पासून ZG पर्यंत शहरी पंचायत राज आहेत. एवढे कलम पाठ करणं शक्य होत नाही. 30-40 कलम आहेत सगळे याच्यामध्ये. तर हे खूप कन्फ्यूज होतं आणि यावर भरपूर वेळेस आयोगाने प्रश्न विचारलेले जोडा लावासाठी. तर बघा 243A काय आहे, एमध्ये ग्रामसभा किंवा ग्रामपंचायत तरतूद दिलेली. तर याची ट्रिक काय केलेली आहे आपण, ए फॉर आमसभा असं म्हणलेलं आहे. ग्रामसभेला काय म्हणायचं? आमसभा. ए फॉर आमसभा असं आपण ते लक्षात ठेवलेले. बाकी पण तुम्हाला ट्रिक्सनुसार दाखवतो ज्याच्यावर प्रश्न आलेला आहे. तर बघा 243D आणि 243E वर पण प्रश्न येऊन गेलेला आहे. बघा 243A मध्ये पंचायत राजच्या जागांचं आरक्षण दिलेले बघा, आरक्षणासंबंधी तरतूद आहे. तर आपण त्याला लक्षात कसलं ठेवलेले? डी फॉर दलित आरक्षण असं लक्षात ठेवलेलं आहे. डी फॉर दलित आरक्षण. त्यानंतर 243A आहे पंचायतींचा कालावधी, म्हणजे 5 वर्षानंतर 5 वर्षापर्यंत त्यांचा कार्यकाळ असतो. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं आहे? ई फॉर एक्सपायर म्हणजे 5 वर्षानंतर त्यांचा कालावधी एक्सपायर होतो आणि 5 ABCD नुसार ई हे 5 नंबरला येते. मग ई फॉर एक्सपायर 5 वर्षानंतर ते एक्सपायर होतात. ही आपण अशी ट्रिक केलेली आहे. त्यानंतर आणखी ट्रिक्स दाखवतो याच्या मी. हे बघा त्यानंतर इथं एफ दिलेलं आहे. एफ म्हणजे पंचायतच्या जे पंचायत राज ग्रामसभा वगैरे त्या सदस्यांच्या अपात्रतेबद्दल दिलेलं आहे. तर एफ फॉर फेल असं याची ट्रिक केलेली आहे आपण. फेल म्हणजे अपात्र, तो फेल झाला म्हणजे काय झाला? अपात्र झाला. त्यानंतर जी मध्ये पंचायतचे जे अधिकार दिलेले आहेत. त्यानंतर एचमध्ये पंचायतींना कर लावण्याचा अधिकार दिलेला आहे. बघा एचमध्ये काय दिलेलं आहे? पंचायतींना कर लावण्याचा अधिकार दिलेला आहे. तर आपण एच फॉर म्हणजे ग्रामपंचायत फक्त हागणदारी कर लावू शकते अशी ट्रिक केलेली आहे आपण. ग्रामपंचायतीला हागणदारी कर मिळू शकतो, बाकी दुसरे कर तर काय गावातील लोक त्यांना देत नाहीत. हागणदारी कर, ग्रामपंचायतीला हागणदारी कर मिळतो असं इथे लक्षात ठेवू शकता तुम्हा. बघा गावात कोण कर देतं सांगा बरं? कर मागायला गेल्या गावाकडचे लोक काय म्हणतील? सकाळी ये माझ्याकडं. सकाळी ये म्हणजेच काय? हागणदारीला ये असं ते म्हणतात. गावाकडची अशी फेमस डायलॉग आहे बघा. सकाळी ये माझ्याकडं, मग तुला कर देतो मी. म्हणजेच एच फॉर हागणदारी कर असं लक्षात ठेवा. फक्त आपल्याला हा कर शब्द लक्षात ठेवायचा. मग हागणदारी कर असं आपण त्याला म्हणून लक्षात ठेवू शकतो. जसं तिकडं आपण हगरी अरुणा पाहिली होती, म्हणजे एच हा तिकडं अरुणाचल प्रदेशसाठी होता. 371 एच अरुणाचल प्रदेश. तसं इथं 243 एच हा पंचायतींना कर लावण्याचा अधिकार 243 नुसार मिळतात. तर मग पंचायतीला कोणते अधिकार? हागणदारी कर लावण्याचा अधिकार. फक्त हागणदारी करच भेटतात असं तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं 243I आहे.
वित्त आयोगाची स्थापना याच्यानुसार केली जाते. तर वित्त म्हणजे काय? इन्कम आयोग असतो. इन्कम बघा, आय फॉर इन्कम आयोग असं आपण त्याला म्हणू. वित्त आयोगाला इन्कम आयोग. वित्त म्हणजे पैसा म्हणजे इन्कम, मग आय फॉर इन्कम आयोग असं त्याला म्हणू. वित्त आयोग न म्हणता इन्कम आयोग असं म्हणू. बघा, अशा प्रकारे आपण संपूर्ण पॉलिटीच्या कलमांची संपूर्ण ट्रिक्स बनवलेली, एकदम खतरनाक ट्रिक्स आहे. फक्त तुम्हाला पेड PDF विकत घ्यायची आहे. या नंबरवर संपर्क करून 84 21 90 83 84. खूप म्हणजे खूप प्रचंड फायदा होईल. आतापर्यंत खूप लोकांनी PDF घेतलेले आहेत. जवळपास 200-250 लोकांनी PDF विकत घेतलेले आहेत. त्यांचे मेसेज पण येतात, भरपूर फायदा होत आहे त्यांना. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.